नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चिकन सुक्का. तर चिकन घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आता त्यात आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा चटणी थोडीशी जास्त टाकू शकता तुमच्या टेस्टनुसार, झणझणीत आवडत असेल तर. आणि ते मी त्यामध्ये चिकन बिर्याणी मसाला टाकणार आहे, 1 चमचा. बिर्याणी मसाल्यामुळे फ्रायला सुक्याला खूप टेस्ट छान येते, तुम्ही पण ट्राय करा नक्की. आणि आता त्यामध्ये आपण कोटिंग छान व्हावं म्हणून दही टाकणार आहोत. दही 10 रुपयाचं मी सगळं यूज केलेलं आहे यामध्ये. आता आपण हे मस्तपैकी मॅरिनेट करून घेणार आहोत. प्रॉपर मॅरिनेट करून झालेलं आहे. आता ह्याला आपण अर्धा तास असं साईडला ठेवणार आहे, कोटिंग व्यवस्थित व्हावे म्हणून. आता 3 कांदे मी बारीक चिरून घेतलेली आहे, कढई ठेवली आहे. तेल गरम झाल्यावर आता हा कांदा मी गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. कांदा फ्राय झालेला आहे. आता जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते सगळं आपण टाकणार आहोत. आता मॅरिनेशन केलेलं चिकन ह्यामध्ये आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. चिकन नीट मिक्स करून घेतलेलं आहे. व्यवस्थित परतून घेतल्यावर आपण आता ह्याला वाफेवर शिजवणार आहोत. ताट झाकलेलं आहे आणि अर्धा तास ठेवलेलं आहे. अर्धा तासानंतर ह्याला परतून घेणार आहोत, पुन्हा शिजलं की नाही चेक करायला. आता बघू शकता तुम्ही, चिकन शिजत आलेलं आहे आणि कोटिंग पण व्यवस्थित झालेली आहे. खाली रस्सा पण उतरलेला आहे, थोडा ग्रेव्ही टाईप. आता हे चिकन सुक्का रेडी आहे. खूपच भारी झालेलं आहे. तांदळाच्या भाकरीसोबत आम्ही एन्जॉय करणार आहे. 1 नंबर टेस्ट आहे याची, तुम्ही पण नक्की ट्राय करा.